हे एकमेका अंगावर पडलेत ना. मागच्या बघा तुम्ही पाहिलं की पराठा आणि पनीर करताना मयुरेशच्या पप्पांचा फोन येऊन गेला. तर मयुरेशचे पप्पा काय ऐकलं नाहीत आणि त्याला यायला सांगितले. तर दुसऱ्या दिवशी मी सांगलीत अडकलो होतो. हा दिवस आहे मयुरेशचा जाण्याचा. तो मुंबईला जायसाठी सज्ज झाला आहे. आणि बघा इथे सांगलीत असून देखील एका घरात देवाची गाणी किती मस्त वाजवले त्या घरामध्ये. तो ज्या दिवशी जाणार होता त्या दिवशी साधारणपणे दुपारपर्यंत मी सांगलीमध्येच अडकून पडलो होतो. थोड्याशा ग्राउंडवर कशी शहरातले मित्र खेळायला आहेत बघा तिथे. आणि या ठिकाणी बघा आता मी पोहोचलो डिग्रजच्या कृष्णाकिनारी, कारण की त्याला जायचं आहे पवायला मयुरेशची इच्छा. आणि आपला विनू देखील आला आहे. इथे विनू देखील बसला आहे आणि मयुरेश घरामध्ये कपडा नाही गेला आहे. तर त्याला विहिरीत पोहायची इच्छा झाली आहे. डिग्रजच्या कृष्णाकिनारी तर भरपूर पोहलो आपण, पण विहिरीत पोहायची इच्छा त्याची पूर्ण करायची आहे. 2-3 इच्छा राहिल्या आता विहिरीत पोहायची. जे घर शेतात जेवण तर केलं आपण, विहिरीत पोहायची, शिवाय लस्सी एका दुकान मस्तपैकी प्यायची द्यायची. त्याच्यानंतर अशा 2-3 गोष्टी आहेत. आणि दुसरा एक आपला मित्र त्या ठिकाणी आला आहे. म्हटलं अरे मित्रा चल तू बी येणार का पोहायला, गौरव नाव आहे त्याचं. तो म्हटला हो आपण जाऊया सगळेजण. आणि आम्ही डिग्रजच्या कृष्णाकिनाऱ्याहून चाललो पोहायला, कारण पाणी देखील कमी झाले नदीला. पाणी पाक खाली गेलं. आता करायचं काय, उन्हाळ्यात वाटला पाऊस बी पडणार, काय पडणार, पाऊस नाही काय नाही. आता थोड्या दिवसात पावसाळा देखील चालू होणार. आणि पाहूया डिग्रजच्या कृष्णाकिनारी एकदा मागच्या वर्षी पूर आला तसा पूर येतोय का. आणि मध्ये बघा कसा मित्र बसला आहे, कारण की उन्हाळा देखील चालू आहे कडक. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनाऱ्यावरून आम्ही चाललोय विहिरीत पोहायला. चला. अरे काय वर काय आहे, चित्र कसला आहे, आपल्याला सावली आहे सावली. डिग्रजच्या कृष्णाकिनारी कसबेडीवर या गावातच विहीर आहेत. आपल्या मोजरीगंजमध्ये विहीर नाहीत. डांबरी रस्ता संपल्यानंतर पुन्हा कच्चा रोड चालू झाला, कारण की तुंग या बाजूला विहीर आहेत. ज्या साईडला आपल्या अवनीची शाळा आहे तिकडे. आणि इथे जाताना आम्हाला मध्ये एक विहीर दिसली. म्हटलं इथं थांबूया विहिरीजवळ. आणि पाणी कसं खळखळ वाहले पहा चंबरातून, कारण की ते नदीचं पाणी नाही आहे. विहिरीतनं पाणी काढून कधीही मोटर चालू करून काढली जाते. आणि उसाला पाणी द्यायचं काम चालू आहे. आणि त्या जवळपास विहीर आहे. त्यात म्हटलं बघ काय स्वच्छ दिसते का. तर मयूर म्हणाला की त्यामध्ये घाण दिसत आहे आपल्याला, कारण की त्यामध्ये कचरा वगैरे भरपूर पडला आहे. कारण की सर्वच विहिरी काय एकदम स्वच्छ नसतात पोहण्यायोग्य. त्यामुळे ही विहीर कॅन्सल केली आम्ही आणि पोहायचं ठरवलं. पुढे जायचं आपण पोहायला. मग काल आलता ना इथं. शेवटी एका विहिरीजवळ येऊन थांबलोच. आणि आम्ही पोहायला 3 जण आहे. हे काय झालं, हे घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको, काय तुला घाबरू नको. हे काय घर आहे पाणी. नाही मग काय झालं तुला. अरे ती हे होतं रे. काय होतं बेडात अरे मग असं तडपडत का चालला होता वर. चढाय रस्ता कुठं नाही माहित नाही काय. घर आहे पाणी, पाणी गार आहे पण चढाय रस्ता कुठं नाही. वरतंय पाणी. 3 जण असल्यामुळे मयुरेश देखील उडी मारला, पण त्या विहिरीला वर चढायला जागाच नव्हती. कसंही येत नव्हतं. फक्त व्हिडिओसाठी म्हणून मयुरेशने एक शेवटची उडी मारायला ठरवलं. त्याच्यानंतर तो वर येणार आणि आपण या विहिरीत पोहायचं का नाही हे कॅन्सल करावं लागणार, कारण की 3 जणांनी मजा बिन झाल्या. शिवाय या विहिरीला वर चढायला रस्ता देखील कुठे दिसत नाहीये. मग शेवटची उडी त्याने मारलेली आहे आणि आपण आता दुसऱ्या विहिरीच्या शोधात निघून जाणार आहे. लगेच वर आला. मयुरेशने उडी मारला, मी उडी मारली आणि गौरव उडी मारलो, पण पोहायला 3घांनाही मजा आली नाही. मग ही विहीर कॅन्सल करू. चला बघू दुसरी विहीर गावते का, कारण की दुपारची वेळ आहे आणि मुलं देखील विहीर हुडकत फिरत असणार. भरपूर मुलं भेटतील. जाताना एक बाग दिसली आपल्या झेंडूची, किती मस्त अशी बाग आहे बघा. आणि मी तर पूर्ण आंघोळ केली होती. मयुरेश तर अजून कपडे काढूनच तयार होता दुसऱ्या विहिरीच्या शोधात, कारण त्याला खूप पोहायची इच्छा होती. आणि भेटलीच आम्हाला तशी विहीर. बघा या ठिकाणी भरपूर मुलांची गर्दी आहे. या ठिकाणी दंगा धुडकूस आणि मग काय मजा मस्ती, गार पाणी. आणि विहीर पण तशी गार होती बरं का. त्यामुळे इथं मयुरेशला आम्ही सुरुवातीला तो यायला नाही म्हणालता, नंतर म्हटलं येत नाही, ये पाणी काय ओढत नाही काय नाही. आणि इतका वेळ आम्ही इथं उड्या मारल्या. मी तर जास्त, पण माझ्यापेक्षा जास्त सगळ्यात जास्त मयुरेशनेच उड्या मारलेत. हे बघा गड्डा कशी पोरं मार लागलेत. आता याचा गड्डा बघा. कॅमेरा काढायला मी कंटाळा करायला होतो, पण सारखं मयुरेश मला कॅमेरा काढायला लावायचा. आणि भरपूर उड्या मारल्या. आज संध्याकाळी ट्रॅव्हल्सनं जाताना त्याला असली झोप लागेल ना मुंबईला, की कधी उठलो कळणार नाही. त्याला आता मजा वाट लागली, त्यामुळे भरपूर उड्या तो मार लागला आहे.
कॅमेरा मला सारखा काढून काढून उड्या मारायला लावला आहे. इथं मार नको. एकमेका अंगावर पडलेत ना. मनसोक्त विहिरीत पोहायची इच्छा तर त्याची पूर्ण झाली आहे. आम्ही वर बसलो होतो कंटाळून, पण तो काय वर यायला तयार नाही. शेवटी 2 तासांवर वर आला आणि जाताना आता बघा आम्ही पुन्हा डिग्रजच्या कृष्णाकिनारी चाललेलो आहे. या ठिकाणी गावात आणि एका ठिकाणी लस्सी पिली. लस्सी पिल्यानंतर पुन्हा आता घराकडे जाणार आहे, कारण की मयुरेश आज जाणार आहे आणि मी गाडीवरून आज त्याची इच्छा पूर्ण केली आहे विहिरीत पोहायची. मनसोक्त असा पोहला आहे तो, पण तरी देखील त्याचं अजून मन तृप्त झालं नाही. त्याला अजून पोहायची इच्छा आहेच. कितीही इच्छा केली तर त्याला पोहायची इच्छा होतीच. आणि जाताना तो डिग्रजच्या कृष्णाकिनारी बघा ढग दाटणार आहे. आता बहुतेक पाऊस येणार आहे आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारचं पाणी त्याला न्यायचं आहे. त्यासाठी त्याला बाटली खरेदी केली आहे. एक किचनसारखी बाटली त्याला घेऊन दिली मी आणि तो ते पाणी डिग्रजच्या कृष्णाकिनारचं आपल्या घेऊन जाणार आहे. त्यासाठी तो आता डिग्रजच्या कृष्णाकिनारी नदी वाढला आहे आणि वातावरण कसं आल्हाददायक आणि प्रसन्न झालं आहे बघा. वर पूर्णपणे ढग साचले आहेत आणि खाली एकदम शुभ्र असं उन्हाळ्यासारखं ऊन पडलेलं आहे. मयुरीची सुट्टी संपायला अजून 2 महिने आहेत, पण पप्पांचा कॉल आल्यामुळे त्याला जावं लागते आणि आता पाऊस पडायची चिन्ह आम्हाला दिसायला लागलेत. आणि या कंडिशनमध्ये आम्ही कुठे उभारणार तर नदीच्या कडेला एक जॅकवेल आहे. तुम्हाला दिसेल मागे बघा जॅकवेल दिसते. त्या जॅकवेलच्या वर आम्ही अचानक पाऊस चालू झाला त्या जॅकवेलच्या वर चढून घेऊन बसलो आणि हे बघा जॅकवेलवरून तुम्हाला नजारा दाखवतो मी पावसाचा कसा आहे. हे बघा जॅकवेलच्या वर आम्ही चढून बसलोय. पूर्णपणे डिग्रजचा कृष्णाकाठ तुम्हाला दिसेल, डिग्रज गाव आणि या साईडला जॅकवेल असं गोल आहे. जॅकवेल बरोबर मध्ये बिहारी कामगार तिथं काम करायला. त्याने मध्ये जो स्लॉट आहे हा साधारण 100 फूट खोल आहे. तिथं पडलं की काही चान्सेस नाहीत. आत वाकून बघायचं म्हटलं तरी भीती वाटेल ती. आणि हे जॅकवेलचं पाणी उपसा केंद्र जे सांगलीच्या कौलापूर या गावाला पाणी नाही तिकडे येणार आहेत डिग्रजचा कृष्णाकाठचं पाणी. आणि हा पूल आहे आपला नेहमीचा रहदारीचा आणि पाण्याला बघा वाऱ्यामुळे कसं पाणी ओढत आहे. या ठिकाणी डिग्रज गाव आहे जे पावसामध्ये नाहून निघायला लागले. आणि या पुलाला जो रुंदीचा फरक दिसतोय ह्या खचला हा पूल खचला आहे. म्हणजे हा जे पायऱ्या आहेत ह्या खचल्या, कारण की मागच्या पुरात पाणी ह्या पायऱ्यामध्ये आलतं आणि पायऱ्या पूर्ण बुडल्या होत्या. त्यामुळे थोडासा गॅप निर्माण झाला आहे. साधारण 10 ते 15 सेंटीमीटरचा गॅप आहे तो. म्हणजे मेन जॅकवेल आणि ज्या पायऱ्या याच्यामध्ये 15 सेंटीमीटरचा गॅप पडला आहे, कारण की पावसामुळे खचलेला आहे ते पुरामुळे. आणि बघा वादळ वारं हे बघा खचलेलं तुम्हाला दिसेल. या 2 कडेचे पिलर बघा तुम्ही उजव्या असा बाजूचे, याच्यामध्ये जो गॅप आहे तोच गॅप खचलेला गॅप आहे. हे बघा इथं देखील मेन वरचा पिलर आणि खालचा पिलरमध्ये जो गॅप आहे तोच खचलेला गॅप आहे. पाऊस गेल्यानंतर मात्र वातावरण गोल्डन दिसायला, सर्वत्र गोल्डनसारखं दिसायला. आणि पूर्णपणे मी आता राऊंड मारणार आहे जॅकवेलला. इकडे डिग्रजचा कृष्णाकाठ, मौजी डिग्रजचा, पलीकडे कसबी डिग्रजचा कृष्णाकाठ आणि हे पूल दोघांना जोडणारा मौजी डिग्रज गाव आणि कसबी डिग्रज गाव या दोघांना जोडणारा पूल. आणि खाली बघा इतक्या उंचावर उभारलो आहे मी आणि खाली इंटेक आहे पाण्याचा. या इंटेकमधून पाणी जॅकवेलमध्ये आत ओढलं जाते. पूर्णपणे पुलाला वेढा मारायचा आहे मला आणि तुम्हाला फिरून दाखवू शकतो मी. हे बघा या ठिकाणी डिग्रजचा कृष्णाकाठ आहे. हे आपलं गाव उन्हाच्या गोल्डन ऊन पडल्यामुळे नाहून निघालं. इंद्रधनुष्य देखील दिसेल तुम्हाला, बारीक प्रमाणात मोबाईलमध्ये दिसत असेल तुम्हाला इंद्रधनुष्याचा पट्टा पडलेला आहे. आता जॅकवेलला आम्ही बाय बाय केलं, कारण की पाऊस लागालता म्हणून थांबलो होतो. आता पाऊस काय गेलेला आहे. आणि जॅकवेलवरून ह्या साईडला पट्टे आहेत, या साईडला जिना आणि साईडला प्लेन पट्टी आहे. तर प्लेन पट्ट्या का केलेल्या आहेत तर मोटरी वळण्यासाठी. हे बघा जिन्यावर मी खाली उतरतो पण साईडला पोकळ दिसते ना प्लेन, याच्यावरून मोटर वळणली जाते, कारण की मोटरी भरपूर वज्जा असतात. खाली गेल्यानंतर रोडवरून धूळ निघायला लागला. इथं धुळा बारीक दिसेल तुम्हाला, कारण इतक्या दिवस तापलेली जमीन आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर रोडवरून ऑटोमॅटिकच धूर निघाला, डांबर तापलं असणार आहे ते. आणि या ठिकाणी आता पुन्हा आम्ही डिग्रजच्या कृष्णा किनाऱ्यावरून चाललो आम्ही पलीकडे कसबी डिग्रजला. जाताना आम्हाला एक बायकर दिसला, हिमालयन रायडरवाला. हिमालयन बाईक होती जी रायडर, म्हणजे डिग्रजच्या कृष्णा किनाऱ्या आज एक व्लॉगर
येत असतात. तर हा इकडे गेला आहे पुलाकडे. दुसरं एक जॅकवेल आहे. हे गावाला आपल्या 3-4 जॅकवेल आहेत. तर नवीन जॅकवेल चालू होतं त्याच्यावर मगाशी मी गेलतो आणि इथे ब्लॉगर आहे. ब्लॉगरची थोडीशी राईड घेतली आपण. त्याच्यानंतर आपण डिग्रजच्या जुन्या पुलावर गेलो. या ठिकाणी टॉक्सिक मुलं काय काय होती तर ते सिगरेट वगैरे काय काय ओढत बसली होती. लांबून आपण रेकॉर्डिंग केलं आणि पुन्हा आपण डिग्रजच्या आपल्या मेन पुलावर आलो, जॅकवेल जवळच्या पुलावर. कारण की आता मयुरेश चालला आहे आणि इथे बघा तुम्हाला दिसेल की पर्यटन स्थळ असल्यासारखं लोक इथं सांगलीचे लोक, कारण एका ब्लॉगरने व्हिडिओ करून टाकला ही प्रसिद्ध जागा आहे असं. लोक भरपूर त्यामुळे मुलं मुलीसारखी इथं यायला लागल्यात आणि डिग्रजच्या कृष्णाकिनाऱ्यात नदीतलं पाणी भरपूर खाली गेलं आहे. पण लोकांची गर्दी मात्र वाढली आहे आणि केवढं मोठं झाड पुराणं येऊन बसलं आहे. हा डिग्रजचा लहान पूल आहे. डिग्रजचा मोठा पूल मगाशी तुम्ही पाहिला जॅकवेलच्या कडला आणि पाण्यात तुडुंब पोहतानाची मजा घ्यायला. याच्या बाजूलाच खाली मगर देखील आहेत. पण तर देखील लोक न घाबरता इथे पोहत आहेत. आणि तिथून आल्यानंतर पुन्हा डिग्रजच्या आपण मोठ्या पुलावर आलो. मोठ्या पुलावर आता मयुरीची जाण्याची वेळ झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कसबे डिग्रजला गेलो तिथून लगेच, कारण गणेश स्पेशल भेळ आपण कसबे डिग्रजची भेळ त्याला खायची इच्छा होती, भेळ द्यायची होती. मग भेळ जाया दिवशी आम्ही भेळ खातोयच. हे बघा असं बाजूला मुलं भेळ खात बसल्यात. त्या अशा प्रकारे आम्ही देखील भेळ खाल्लो आणि पुन्हा पुलावर आलो. पुन्हा पुलावर आणि मागच्या वेळेला जसा त्याचा निरोप घेतला होता पुलावर तसा यावेळी देखील निरोप घ्यायचा. यावेळी मयुरेश चालला आहे. तो मात्र 20 ते 25 दिवस म्हणजे जास्तीत जास्त महिन्यासाठी चाललेला आहे. तो पुन्हा येणारच आहे आपल्याकडे. आणि लागा कुठं काय दिंड करायचं आपण तसल्या कशाला काय काही आहेच नाही पडत आता येते का महिनाभर मग पण महिन्याभर इथली घेण्याची काय गॅरंटी नाही रे. काही गॅरंटी नाही. येणार आहे मी येणार आहे का? मग मी असल्यावर कसं काय चालतं आता 20-25 दिवसानं सर